ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना बहुचर्चित असलेल्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली। आगामी काळात सुनेत्रा पवारांना अच्छे दिन येण्याची चर्चा आता होऊ लागलेली आहे। पाहूयात। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळतोय। जवळपास 25,000 कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट दिली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया। राज्य सहकारी बँकेने 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलं। सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना 60 कर्ज देण्यात आली। शिखर बँकेच्या संचालक मंडळानं नाबार्डच्या सूचनांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। अवाजवी कर्ज वाटपामुळे सर्व कर्ज बुडीत निघाली होती। या प्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी 2010 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। जवळपास 25,000 कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप अरोरा यांनी केला होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या छत्रछायेत विसावली। यानंतर दादांना याच शिखर बँक घोटाळा प्रकरणी फेब्रुवारी महिन्यामध्ये क्लीन चिट मिळाली होती। त्यानंतर आता लगेच 2 महिन्यात सुनेत्रा पवार यांना देखील याच मुद्द्यावर क्लीन चिट मिळाल्यानं विरोधकांना हा आयता मुद्दा मिळाला। शिखर बँक घोटाळा त्यासाठीच तर त्यांनी पलायन केलं ना। हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे। त्या घोटाळ्यातून जर भाजप सरकार आरोपीला क्लीन चिट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे। मला व माझ्याबरोबर इतर लोकांना सुद्धा तिथं क्लीन चिट दिलेली आहे आणि मी सांगितलं होतं की मी लढेल तर सगळ्यांसाठी लढेल आणि सगळ्यांना 2 महिन्यापूर्वी क्लीन चिट ईओडब्ल्यूने दिली होती की ही क्लीन चिट 2 महिन्यापूर्वी दिली आणि ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झालेली आहे आणि ती फक्त माझ्यावर झालेली आहे, अजितदादांवर झाली नाही, सुनेत्रा वहिनींवर झाली नाही। त्यांचं नाव आधी येत होतं पण नंतर काय झालं मला माहित नाही। भाजपबरोबर ते गेल्यानंतर कारवाई फक्त माझीच चालू आहे। तुमच्याकडे असताना ते क्लीन आणि आता सोबत नाहीत म्हणून क्लीन नाही असं कसं चालेल असा सवाल उपस्थित करत विरोधकांच्या आरोपाला सत्ताधाऱ्यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलं। मुळामध्ये तुमच्याकडे असताना ते क्लीन होते की नाही उद्धवजी हे सांगा। तुमचे उपमुख्यमंत्री असताना ते क्लीन होते ना। मग आज तुमच्याबरोबर नाही राहिल्यावर अनक्लीन झाले। ही तुमची दुटप्पी भूमिका जी आहे ही दुतोंडी पद्धतीची वाटते। बारामतीमध्ये चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या सुप्रिया सुळे यांच्या समोर महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं कडवं आव्हान आहे। नणंद भाऊजाई आणि मूळचे पवार विरोधात बाहेरचे पवार या लढाईत पवारांच्या सुनेला दिल्लीत पाठवण्यासाठी महायुतीकडून फिल्डिंग लावली जाते। त्याचाच एक भाग म्हणून क्लीन चिट देण्यात आल्याची आता या निमित्तानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।